सर्वांना. कसे आहात सर्वजण? मजेतच असतात. माणसाच्या आयुष्यामध्ये हे ना, एकदा आपण सर्वजण काही अगोदरच फ्लॅटमध्ये जात नाहीत, मोठ्या घरात जात नाहीत, ते छोट्याच घरात राहतात आणि छोट्या घरातूनच ते मोठ्या घरात जातात, हो की नाही? तर 10 बाय 10च्या खोलीत किंवा एका चाळीत राहण्याची मजा आहे ना, ती फ्लॅटमध्ये कधीच नाही. तर असू द्या, आज त्याबद्दल मला काहीच बोलायचं नाही. मी घराबद्दल बोलणार आहे की मोठं घर, लहान घर, छोटं घर, 10 बाय 10चं घर, मोठं 2 BHKचं, 3 BHKचं घर, तर ज्याची जशी ऐपत आहे तसं ते घेतं राहतं, त्याच्याबद्दल काही वाद नाही. परंतु घर कितीही मोठं असू द्या आणि कितीही करोडो रुपयाचं असू द्या, पण त्यात जर माणसाला राहायला जागा नसेल तर त्या घराचा काय उपयोग, हो की नाही? आता आमच्या आईचं घर आहे ना, जिथं मी राहते ते माझ्या आईचं घर आहे. माझ्या आईच्या घरी आहे ना, आमचं आता तरी खूप मोठं घर आहे माझं, वर खाली घर आहे. परंतु आमचं जेव्हा एकच छोटंसं किचन, त्यातच एक मोरी म्हणजे बाथरूम आणि झोपायला एक म्हणजे छोटी अशी 10 बाय 10ची रूम होती झोपण्यासाठी. तिथं एक पलंग, खाट आणि तिथं TV आणि एक कपाट आणि सर्वांचं तिथं सामान, म्हणजे आमच्या शाळेच्या पिशव्या वगैरे सर्व तिथं. परंतु माझ्या मावश्या यायच्या, मावशीच्या मुली यायच्या, मामाची मुलं यायची, तर आम्ही इतकी दाटीवाटीने झोपायचो. सर्व असं चिटकून मिटकून झोपायचं, पण तो आनंद वेगळा होता, हो की नाही? आणि एकदा माझ्या मामाच्या मुलीचं लग्न होतं आमच्या इथेच, आमच्या घरी, म्हणजे नात्यातच दिली तिला, माझ्या चुलत भावाला. तर त्यांच्या घरातली जवळजवळ 7-8 माणसं आली होती आणि ती आमच्या घरात राहिली होती आणि आम्ही 4-5 जणं आणि माझ्या मामाच्या घरातले, अशी एकूण 13-14 जणं. आणि थंडीचे दिवस होते, तरी पण आम्ही तिथे राहिलो. म्हणजे सांगायचं हेतू एवढंच आहे की माणसाच्या मनात जर प्रेम असलं ना एकमेकाबद्दल, मग घर किती छोटं असू द्या, मोठं असू द्या, त्याला महत्त्व नाही आहे. तिथे जागा असणं हे महत्त्वाचं आहे, हो की नाही? आणि सांगायचं म्हणजे, जर एका माणसाला आपण ॲडजस्ट करू शकत नाही, जर एका व्यक्तीला आपण आपल्या जीवनात ॲडजस्ट करू शकत नाही, तर तुम्ही घरात काय ॲडजस्ट करणार कोणाला? तुम्हाला चालेल का कोणी आलेलं तुमच्या घरामध्ये, हो की नाही? तर घर आहे किती मोठं आहे, किती लहान आहे, ह्याच्याशी काहीच संबंध नसतो. त्या घरात राहणारी व्यक्ती कशी आहे, त्या घरात किती माणुसकी आहे, त्या घरात किती लोक प्रेमाने वागतात, राहतात, ते गेल्यावर आपलं किती आपुलकीने आदरातिथ्य करतील किंवा प्रेमाने बोलतील, हे महत्त्वाचं आहे, हो की नाही? तर मी तर चाळीत राहते आणि चाळीत राहण्यात भांडणं पण होतात आणि तेवढेच लोक एकमेकाच्या सुखदुःखात सहभागी पण होतात. धन्यवाद.